नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मासवडी आणि त्यासोबत खाल्ली जाणारी अगदी चटपटीत झणझणीत चविष्ट अशी आमटीची रेसिपी बघणार आहोत. तर बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली मासवडी ही तयार आहे. चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मासवडीसाठी लागणारा मसाला सर्वात प्रथम आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मंद आचेवरती तेलामध्ये मध्यम आकाराचे 3 कांदे अगदी उभे बारीक काप करून घेतलेले आता तेलामध्ये आपण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता याला तळून घेणार आहोत. तर ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण कांदा मंद आचेवरती छान कलर बदलायपर्यंत आपण तळून घ्यायचा. अगदी परफेक्ट असा कुरकुरीत जर झालेला असला कांदा, आपण ज्यावेळेस मसाला तयार करतो तो व्यवस्थित बारीक होतो. तर ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण तिघी कांदे आपण तळून घेणार आहोत. आता आपल्याला कितपत मसाला बनवायचा आहे त्यानुसार आपण कांद्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. तर आपण आता संपूर्ण कांदा हा तळून घेतला आहे. त्यानंतर त्यासाठी लागणारा आपण आता अगदी ताजा मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे पॅनमध्ये मी मध्यम आकाराचे 2 तमालपत्र, मोठी विलायची म्हणतो आपण तिला, म्हणजे मसाला विलायची देखील म्हणतो, 2 ते 3 लवंग आणि 1 चक्रफूल आपण घेतले. आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार आपण फक्त हलकासा आता हा मसाला भाजून घेणार आहोत. भाजलेला मसाला लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर भाजलेला मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. लगेच आपण आता अर्धा वाटी तीळ आता छान हलकासा कलर बदलेपर्यंत इला देखील आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. अगदी जास्तीची भाजून घेऊ नका, त्यामुळे आपल्या मसाल्याची चव ही बिघडेल. तर हलकीशी ब्राऊन कलर बदलेपर्यंत आपण आता ही तीळ भाजून घेतली. इला देखील आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर लगेच इथे अर्धा वाटी तीळसाठी इथे 1 वाटी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं आपण याला देखील आता छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता भाजून घेणार आहोत. तर ह्याच पद्धतीने संपूर्ण मसाले जे आपण घालणार आहोत ते संपूर्ण मंद आचेवरती आपण आता भाजून घेणार आहोत. तर आता आपलं खोबरं देखील भाजून झालं आहे. आता ज्या तीळ आपण काढलेली प्लेटमध्ये त्याच प्लेटमध्ये आता आपण खोबरं देखील काढून घेणार आहोत. तर आता हे आपलं हलकंसं गार होईपर्यंत आपण आता याला ठेवून देऊया. तर त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण जी आपला पॅन गरम होता, फक्त गरम पॅन, आता लगेच गॅस बंद करून घेतला आहे. फक्त हलकंसं आपण आता खसखस ही गरम करून घेणार, अति जास्ती भाजून घेण्याची गरज नाही. आता आपलं हलकीशी गरम झाल्यानंतर लगेच ही खसखस एका प्लेटमध्ये आपण काढून घेतली. लगेच आपण हलकंसं तीळ आणि खोबरं गार झाल्यानंतर लगेच याला आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर दोघीही वस्तू मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम काढून घेतले. हे घातल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण जो खडा मसाला भाजून घेतला होता तो देखील आपण टाकून घेणार आहोत. खसखस आपण दळून घेणार नाही आहोत. जर तुम्हाला दळलेली खसखस आवडत असेल तर ती दळून घेतली तरी काही हरकत नाही, पण अगदी छान अशी मासवडीला दिसण्यासाठी मी खसखसही दळणार नाही. तर लय भाजून घेतलेला मसाला, लय 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये टाकतोय. जर आपल्याकडे आलं असेल तर आलं देखील आपण यामध्ये घातलं तरी काही हरकत नाही. धनेपूड घालते, जर धनेपूड नसेल तर डायरेक्टली धने देखील आपण घातले तरी काही हरकत नाही. आवडीनुसार लाल तिखट, आपल्याला मसाला हा कितपत तिखट हवा आहे त्यानुसार आपण यामध्ये लाल तिखटाचा वापर करून घेऊ शकतो. तर आता आपले संपूर्ण इन्ग्रेडियंट्स घातले गेले आहेत. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ देखील आपण आताच घालून घेणार आहोत. तर संपूर्ण मसाले आता घातल्यानंतर मिक्सरला अगदी छान जाडसर असं वाटण तयार करून घेणार आहोत. अगदी जास्ती देखील आपल्याला वाटून घेण्याची गरज नाही. मस्त रवेदार असं आपण या मसाल्याचं वाटण करून घेऊया. तर आता मी अगदी छान जाडसर असं वाटण हे तयार करून घेतले. याच पद्धतीने आपण मसाला हा तयार करून घ्यायचा. अगदी परफेक्ट असा आपला मसाला हा तयार झाला आहे. जर आपले कांदे हे थोडेसे नरम असतील तर छान असे कुरकुरीत झाले नसतील तर त्याच वेळेस आपण कांदे देखील घातले तरी काही हरकत नाही. पण आता माझे कांदे अगदी छान कुरकुरीत असे तयार झाले, त्यामुळे ते लगेच आपल्याला सहज चुरता येतील या मसाल्यामध्ये. मसाला लगेच मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. त्यानंतर जी खसखस आपण भाजून घेतली ती देखील आता आपण यामध्ये टाकून घेऊया आणि तळून घेतलेला संपूर्ण कांदा ह्या पद्धतीने आपण हाताने क्रश करून घेणार आहोत. जर आपला व्यवस्थित होत नसेल तर मिक्सरला बारीक फिरून घेतला तरी काही हरकत नाही. अगदी सहज हा मसाला अगदी छान परफेक्ट असा आपला तयार होतो. पुन्हा कांदा हा आपण व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर ह्या पद्धतीने आता आपला परफेक्ट असा आपल्या मासवडीसाठी लागणारा अगदी छान चविष्ट असा आपला मसाला तयार झाला आहे. तर मसाला तयार झाल्यानंतर लगेच आपण आता यासाठी लागणारं जे पीठ असतं ते आता आपण तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी ज्या मसाल्यामध्ये मसाला भाजून घेतलेला तोच पॅन इथे गरम करून घेतले. लगेच याच्यामध्ये आपण अगदी भरपूर असं तेल गरम करून घेतले. तेल अगदी छान गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये मोहरी आणि मिक्सरला हिरवी मिरची
आलं, लसूण आणि जिरे मी बारीक फिरून घेतलेलं ते आपण यामध्ये घालून याला देखील तेलामध्ये अगदी छान परतून घेणार आहोत. तर आता आपल्या हिरवी मिरची आणि ते संपूर्ण अगदी परफेक्ट असं परतून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद आणि हिंग आपण घातला आहे. लाल तिखट देखील आपण यामध्ये टाकलं आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही. लगेच आपण याच्यामध्ये एक मध्यम आकाराची वाटी पाणी आपण घातले. आपल्याला कितपत करायचे त्यानुसार, आपल्या पिठाला कितपत पाणी लागतं त्यानुसार आपण पाण्याचा अंदाज घेऊन यामध्ये टाकून घ्यायचं. लगेच चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. लगेच आता मंद आचेवरती उकळ येऊ द्यायची. उकळ आल्यानंतर यामध्ये अगदी थोडं पीठ पैरत आपण आता हे पीठ घेरून घेणार आहोत. जर एकाच वेळेस आपण पीठ टाकलं तर बरेचसे असे घोटाळे तयार होतात आणि ते व्यवस्थित देखील आपलं पीठ हे शिजत नाही. म्हणून अगदी थोडं पीठ घालत आपण हे आता व्यवस्थित मिक्स करत जाणार आहोत. तर या पद्धतीने आपण आता हे पीठ अगदी छान शिजून घेणार आहोत. जे काय आपल्या घोटाळ्या वगैरे राहत असतील व झाल्या असतील ते व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घ्या. ह्या पद्धतीने आपण चमच्याने व्यवस्थित त्याला मिक्स करा, जेणेकरून आपले अजिबात घोटाळे राहता कामा नये. त्यामुळे काय होईल, जी आपली गाठी तयार होतील त्यामुळे कच्चापणा असा तो राहील. तर आपलं आता अगदी परफेक्ट असं पीठ शिजून तयार झाले. लगेच याच्यावरती आपण झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटे हे पीठ आपण शिजवून घेऊया. या पद्धतीनेच आपण घट्टसर असं पीठ तयार करून घ्यायचं. अगदी जास्ती सैलसर येईल आणि अगदी जास्ती घट्टसर येईल. तर आता आपलं अगदी परफेक्ट पीठ तयार झाल्यानंतर लगेच साईडला एक कॉटनचा कपडा घ्यायचा. त्याला अगदी ओला असं आपण करून घेतला आहे. आणि जर आपलं थोडाफार कोरडा असेल तर पुन्हा ह्या पद्धतीने अगदी थोडंसं पाणी आपण शितोडे घ्यायचं. त्यामुळे आपलं पीठ आपल्या कापडाला हे चिपकणार नाही. तर आता आपण याच्यातनं जे पीठ तयार करून घेतलेलं त्याच्यातनं अर्धं पीठ घेऊन अगदी गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची. जर आपलं पीठ हे गार झालं तर त्यामुळे आपली मासवडी ही व्यवस्थित होणार नाही. हाताला जर चटके बसत असतील तर अगदी थोडासा पाण्याचा हात तयार घ्यायचा आणि त्याने आपण त्याला व्यवस्थित थापून घ्यायचं. नाही तर ह्या पद्धतीने आपण चमचेच्या सहाय्याने देखील त्याला थापून घेऊ शकतो. अगदी जास्ती जाड किंवा बारीक पोळी अजिबात आपल्याला तयार करून घ्यायची नाही. मध्यम अशा पद्धतीची आपण पोळीही तयार करून घ्यायची. लगेच याच्यावरती आपण आता हा मसाला पसरून घेणार आहोत. आता आपल्याला कितपत मसाला हवा आहे त्यानुसार आपण यावरती मसाला हा पसरून घ्यायचा. तर मसाला आपला अगदी परफेक्ट असा झाला आहे टाकून. त्यानंतर लगेच हलक्या हाताने व्यवस्थित आपण ह्या मासवडी तयार करून घेणार आहोत. अगदी जास्ती फास्ट तयार करून घेऊ नका, त्यामुळे आपली मासवडी ही तुटून जाण्याची शक्यता राहील. म्हणून अगदी हळूवार आपण ह्या मासवडीचे आता रोल तयार करून घेणार. अगदी सहज रोल तयार होतो, अजिबात त्रास वगैरे होत नाही. जर आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं असेल तर व्यवस्थित ती तयार होते. तर आता मी व्यवस्थित त्याला रोल तयार करून घेतला आहे. रोल तयार केल्यानंतर लगेच आपण आता हलक्या हाताने याला प्रेस करत अगदी छान त्रिकोण असा आकार आपण देऊन घेणार आहोत. याला डायरेक्टली आपण आता हलक्या हाताने उचलून ताटावरती देखील वड्या तयार करून घेऊ शकतो. नाही तर कापडावरती देखील आपण वडी तयार करून घेतली तरी काही हरकत नाही. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली वडी ही तयार झाली. याच पद्धतीने आता आपण सुरीच्या सहाय्याने संपूर्ण वड्या ह्या तयार करून घेऊया. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आता आपल्या वड्या ह्या तयार झाल्या. त्यासाठी लागणारी आता ग्रेव्ही म्हणजे आपण रस्सा हा तयार करून घेणार. त्यासाठी इथे भाजून घेतलेले कांदे, भाजून घेतलेलं खोबरं, मध्यम आकाराचा टमाटा, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि आलं लसूण घालून आता आपण मिक्सरला अगदी छान अशी त्याची पेस्ट तयार करून घेतली. ह्या पद्धतीने आता आपला मसाला हा तयार झाला आहे. लगेच आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर लगेच जो आपण मसाला तयार करून घेतलेला तो मसाला यामध्ये घालून मंद आचेवरती छान तेल सुटेपर्यंत आपण आता हा मसाला छान भाजून घेणार आहोत. जर आपल्याला वेळ नसेल, आपला जर जो मासवडीचा मसाला उरलेला असतो त्या मसाल्यामध्ये देखील आपली आमटीही तयार करून होते. आता माझा मसाला उरलेला नव्हता म्हणून मी वेगळा पुन्हा मसाला तयार करून ती आमटी तयार करून घेते. तर आपण आता मंद आचेवरती छान तेल सुटेपर्यंत हा मसाला अगदी मस्तपैकी असा भाजून घेतला. ह्या पद्धतीने आपला मसाला हा जर भाजून घेऊ तर त्यामुळे आपली जी आमटी आहे ती अप्रतिम अशी छान चवीशी ती तयार होते. तर आता आपला मसाला अगदी परफेक्ट भाजून झाला आहे. तेल देखील अगदी छान मसाल्याला सुटलं आहे. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण नेहमीचा आपला काळा मसाला 1 ते 1.5 चमचे आपण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून याला देखील आपण छान मसाला भाजून घेणार आहोत. हा मसाला देखील आपण 1 ते अर्धा मिनिटभर ह्या मसाल्यामध्ये भाजून घेतला आहे. आणि त्यानंतर काय करायचं, अगदीच जास्तीचं पाणी न सोडता अगदी थोडंसं पाणी सोडून
पुन्हा हा मसाला आपण भाजून घ्यायचा, यामुळे आमटीला खूप छान अशी चव येते. तर यामध्ये मी पुन्हा आणखी थोडंसं आपलं नॉर्मल पाणी घातलं आहे. त्यानंतर त्याला देखील 1 ते 1.5 मिनिटभर ह्या पाण्यामध्ये हा मसाला आपण भाजून घेणार आहोत. हा मसाला पुन्हा आणखी भाजून घेतला आहे. तेल देखील अगदी छान मसाल्याला सुटलं आहे. या पद्धतीने आपल्या मसाल्याने तेल सोडलं तर अगदी परफेक्ट आपला मसाला हा तयार झाला आहे. त्यानंतरच आपण आता गरजेनुसार पाणी आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. आता आपल्याला कितपत आमटी बनवायची त्यानुसार आपण पाणी मिक्स करून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर याला मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवरती कमीत कमी 4 ते 5 मिनटं आपण छान आता हा मसाला उकळून घेणार आहोत, आमटी ही उकळून घेणार आहोत. तर बघू शकाल अगदी छान चटपटीत झणझणीत अगदी छान चविष्ट अशी आपली मासवडीसोबत खाल्ली जाणारी आमटी देखील आपली तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता लगेच आपण गॅस बंद करून दिला आहे आणि साईडला आपली मासवडी देखील तयार झाली आणि त्याचसोबत खाल्ली जाणारी अगदी छान चटपटीत अशी आपली आमटी देखील तयार आहे.